झी मराठी, चर्चाही होणारच. हातकणंगले तालुक्यात सुरू असलेल्या गौण खनिज उत्खननावर इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांनी कडवी नजर ठेवली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. रॉयल्टीपेक्षा अधिक प्रमाणात गौण खनिजाचं उत्खनन होत असल्याचं निदर्शनास आल्यानं प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. परिणामी शासनाचा महसूल चुकवणाऱ्यांची घाई केली जाणार नाही व त्यासाठी सहकार्य करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे आदेश प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिल्याचं समजतं. मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील काही ठिकाणी मुरुम आणि इतर गौण खनिजांचं उत्खनन करताना ठेकेदारांकडून मंजूर मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन केलं जात असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीनं तपास करण्याचे निर्देश दिलेत. तपासणी दरम्यान नियमबाह्य उत्खनन आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबरच परवाने रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. परिणामी काही गौण खनिज उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांच्या डंपरवरती कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान अवैध उत्खननामुळे पर्यावरणावर तसेच शासनाच्या महसुलावर परिणाम होत असल्यानं अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनानं कडक भूमिका घेतली आहे. नागरिकांनी अवैध उत्खननाबाबत माहिती असल्यास प्रशासनाला कळवावं असं आवाहन इचलकरंजी प्रांताधिकारी व हातकणंगले तहसीलदार यांच्याकडून करण्यात आलंय. कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगे.